राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। चव्हाणजी, पुन्हा एकदा भुजबळांनी आपली नाराजी उघड बोलून दाखवलेली आहे, याबद्दल पक्षाकडून आपलं नेमकं काय म्हणणं आहे? भुजबळ साहेबांमध्ये काही गैरसमज असतील तर ते नक्कीच अजितदादा पवार यांच्याकडनं ते दूर केले जातील। काय त्यांचं म्हणणं आहे किंवा काय कुठल्या विषयाबद्दल त्यांची नाराजगी आहे ते दूर केले जातील, परंतु पक्षाची काही पॉलिसी ठरली होती त्या पॉलिसी प्रमाणे निर्णय झालेले आहेत। आणि भुजबळ साहेब स्वतः पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत। भुजबळ साहेब पक्षामध्ये निर्णय घेणाऱ्या कमिटी मधले आहेत, त्याच्यामुळे मला वाटतं की गैरसमजामुळे हे सगळ्या गोष्टी घडतायत। लवकरच त्यांची नाराजी अजितदादाकडनं दूर केली जाईल। पण चव्हाणजी, आता देखील पत्रकार परिषदेत भुजबळ असं म्हणाले की आपली अवहेलना झाली। त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीस देखील त्यांच्या नावाची घोषणा व्हायला कसा उशीर झाला, 1 महिना लागला हे सांगितलं। आता मंत्रिपदासाठी मुख्यमंत्री आग्रही होते, मात्र त्याबाबतही निर्णय झाला नाही, आपली अवहेलना झाली अशी त्यांची भावना आहे। याबद्दल मग काय म्हणाल? नाशिक लोकसभा मतदारसंघाचे ज्यावेळेस आम्ही भुजबळ साहेबांसाठी त्या ठिकाणी तिकीट मागण्यात आलं होतं, त्यावेळेस त्या ठिकाणी स्टँडिंग खासदार हे शिवसेनेचे होते आणि वाटाघाटीमध्ये बराच वेळ गेल्यामुळे ती सीट शेवटी शिवसेनेकडे गेली। यामध्ये कुठेही भुजबळ साहेबांची अवहेलना करण्यामागचा हेतू नव्हता, कारण हे पक्षाच्या वाटाघाटी चर्चा ह्या बैठका ह्याच्यामुळे ते थोडासा उशीर पुढे गेला आणि ती सीट मित्र पक्षाकडे गेली। त्याच्यामुळं ह्याचा अर्थ असा अवहेलना होत नाही, कारण पक्षामध्ये बसल्याच्या नंतर वाटाघाटीमध्ये काही सीट त्यांना द्याव्या लागतात, काही आपल्याला घ्यावं लागतात, तशा पद्धतीचं आपण ते घेतलं होतं। आणि आज जे काही आपण म्हणताय ही जी मगापासून चालू आहे ते गैरसमजातून भुजबळ साहेबांचे वक्तव्य आले असतील आणि ते गैरसमज अजितदादांकडनं लगेच दूर केले जातील। मात्र चव्हाणजी, पक्षाकडून भुजबळांबद्दल काही निर्णय घेतला जाणार आहे का? कारण का ओबीसी समाज आहे तो देखील आता आक्रमक झालेला आहे। आमच्याकडे बातमी आली आहे बारामतीत अजित पवारांच्या घराबाहेर देखील भुजबळ समर्थकांनी आता आंदोलन केली आहेत। त्यांना मंत्रिपद आता दिलं जाईल, त्यांचा विचार होईल? नाही, नक्कीच भुजबळ साहेब हे पक्षाचे ज्येष्ठ नेते, त्याच्यामुळे अवहेलना करण्याचा प्रश्नच येत नाही, कारण तेच पक्षाचे ज्येष्ठ नेते असल्यामुळं तेच निर्णय घ्यायच्या प्रक्रियेत असतात। त्याच्यामुळं कुठेही अवहेलना करण्याचा प्रश्न येत नाही किंवा ओबीसी समाजाला डावलण्याचा प्रश्न येत नाही, कारण मंत्रिमंडळामध्ये जर आपण पाहिलं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसकडनं 4 ओबीसी समाजाच्या नेत्यांना स्थान देण्यात आलेलं असं, त्याच्यामुळं कुठं ओबीसीला डावललं किंवा हे झालं असं म्हणता येणार नाही। परंतु भुजबळ साहेबांसाठी पक्षामध्ये काही वेगळी भूमिकेत त्यांना भविष्य काळामध्ये पुढे आणायचंय या बाबतीत ठरलेले, आणि मला वाटते दादा ते त्यांच्याशी चर्चा करून हा जो काही गैरसमज निर्माण झालेला आहे ते दूर करतील। मात्र चव्हाणजी, अगदी मंत्र्यांचा शपथविधी झाला तेव्हापासून भुजबळांनी अनेकदा माध्यमांसमोर येऊन स्पष्ट आपली नाराजी स्पष्ट केलेली आहे। आम्ही असं म्हणायचं का किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी असं म्हणायचं का की भुजबळ आणि अजित पवार यांच्यामधला संवाद कुठेतरी कमी पडतोय, म्हणून त्यांना माध्यमांसमोर येऊन आपली नाराजी सारखी बोलून दाखवावी लागतीये? मला वाटतंय असं काही नाही। अजितदादा तुम्हालाही माहित आहे, ज्या वेळेस माध्यमाशी बोलायचं त्यावेळेस बोलतील, पण अशा ज्या गोष्टी आहेत त्या माध्यमासमोर येऊन चर्चा होत नसते। 3 नेते कुठेतरी बसून त्यावरती तोडगा काढतात, चर्चा होत असते। अजितदादा माध्यमाशी जी काही त्यांची चर्चा झाली लवकरात लवकर माध्यमासमोर जाहीर करतील। निश्चित। सूरज चव्हाणजी, खूप खूप धन्यवाद। इतकी सविस्तर प्रतिक्रिया तुम्ही झी24 तासला दिलीत त्याबद्दल। खेळणं आहे का तुमच्या हातातलं? तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही जा, आता वरती, आता बसा खाली, आता निवडणूक लढवा, बरं तेही जाऊ द्या, पण माझ्या मतदारसंघातील लोकांना मी राजीनामा दिल्यानंतर काय वाटेल? तेव्हा भुजबळांचं अजून एक वक्तव्य आपण बघितलं, आपण कुणाच्या हातातलं खेळणं नाही असं ते म्हणालेले आहेत। इकडे आत्ता काही क्षणापूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते चव्हाण आपल्यासोबत बोलत होते। पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत भुजबळ, त्यांच्याशी चर्चा करू, त्यांची नाराजी दूर करू असं ते म्हणतायत। तर दुसरीकडे भुजबळ मात्र सातत्यानं आपली नाराजी माध्यमांसमोर बोलून दाखवतायत। लोकसभेमध्ये देखील लोकसभा निवडणुकीवेळी आपली अवहेलना झाली, त्यानंतर आत्ता देखील आपण ओबीसी समाजाचं नेतृत्व करत असताना मंत्रिपदासाठी आपला विचार झाला नाही, याबद्दल त्यांनी नाराजी बोलून दाखवली आहे।